हे आहे मार्केटमधील सॅनिटरी पॅड आणि हे आहे आपलं फिलफाय। आता आपण एका ग्लासमध्ये 60 ml लिक्विड घेतोय आणि दुसऱ्या ग्लासमध्ये आपण 100 ml लिक्विड घेतोय। सुरुवातीला आपण फिलफायमध्ये 60 ml लिक्विड टाकूया आणि ग्लासमध्ये 40 ml लिक्विड आपण शिल्लक ठेवत आहोत। आता आपण मार्केटमधील सॅनिटरी पॅडमध्ये 60 ml लिक्विड टाकूया आणि दोन्हींची शोषण क्षमता पाहूया। फिलफायने पूर्ण लिक्विड शोषून घेतलेले दिसते आणि इथे जर पाहिलं तर मार्केटमधील जे सॅनिटरी पॅड आहे त्याची शोषण क्षमता आपल्याला फारच कमी दिसते। आता आपण फिलफायमध्ये अधिक शिल्लक 40 ml लिक्विड टाकून पुन्हा त्याची शोषण क्षमता पाहूया। फिलफायने पूर्ण 100 ml लिक्विड शोषून घेतलेले दिसते, पण दुसऱ्या पॅडमध्ये अजूनही लिक्विड शोषून घेतलेले दिसत नाहीये। आता आपण या दोन्ही सॅनिटरी पॅडमध्ये कोणतं मटेरियल वापरलेलं आहे ते पाहूया। मार्केटमधील पॅडमध्ये 100% कॉटन नसून प्लास्टिकचा वापर केलेला दिसतोय। याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप ही दिसून येत नाहीये। दुसरा व तिसरा थर टिश्यू पेपरने बनवलेला दिसतोय। इथे जेलीचा वापर ही खूपच कमी प्रमाणात केलेला आहे आणि हा आहे याचा प्लास्टिकचा शेवटचा थर। आता फिलफायचे थर पाहूया। याचा पहिला थर 100% कॉटनचा बनलेला आहे। ही आहे अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप। पुन्हा यामध्ये 2 थर आहेत। नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केलेल्या जेलीचा वापर यामध्ये भरपूर प्रमाणात केलेला आहे, ज्याची शोषण क्षमता 24 तास आहे। पुन्हा जेलीच्या थराखाली आणखीन 2 थर आहेत आणि हा शेवटचा 8वा थर। याची शोषण क्षमता चांगली आहे हे दिसून येते। मार्केटमध्ये फिलफाय हे 240 mm व 280 mm मध्ये उपलब्ध आहे। आरोग्याच्या परिपूर्ण काळजीसाठी आजची खरी गरज फिलफाय। हे आहे आपलं फिलफाय।